हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील जगतज्योती पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्यांनी आनंद नगरी महोत्सव साजरा केला। यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीवर आधारित प्रत्यक्ष गाव आणि ग्रामपंचायतचा सजीव देखावा, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्यालय, 12 बलुतेदार, ग्रामपंचायतवर विरोधकाचा मोर्चा, वासुदेव या चिमुकल्यांनी साकारला। ग्रामीण शैलीची खाद्य संस्कृती देखील या आनंद नगरीमध्ये दर्शन झाले। 2 लाख झाडे लावण्याचा संकल्प करणाऱ्या वृक्षप्रेमी मंगेश जळवी यांनी त्यांच्या मुलीच्या जगतज्योती पब्लिक शाळेत आनंद नगरीत 150 प्रकारचे वृक्ष नागरिकांना दिले। तर फक्त दिलेच नाही तर त्या वृक्षाला जगवण्याची, त्यांचं संगोपन करण्याची हमी घेऊनच दिले। मुलगी झाल्यामुळे 2 लाख झाडांची लागवड करण्याचा निर्धार, तसेच यावेळी परिसरातील पालकांनी सहकुटुंब सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचे उद्घाटन रामदास निर्दोडे यांच्या हस्ते झाले। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या आवडदे या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून तानाजीराव भोसले हे होते, तसेच मारोतराव गोरे, बाबूरावजी दळवी पाटील, रामरावजी पाष्टे, ज्योती शैक्षणिक संकुल कुरुंदा, मंगेश जळवी यांच्या मोफत वृक्ष वाटप स्टॉल लक्षवेधी ठरला। विश्वनाथराव नरडेले, अन्नपूर्णा पास्टे मॅडम, शंकरराव कदम, पवार साहेब, मंगेश पवार, प्राध्यापक विजयजी पाष्टे, जगतज्योती शैक्षणिक संकुल, मनोज नरडेले, मदनराव शिंदे, राजेश नरवाडे आणि सर्व जगतज्योती शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग उपस्थित होता। यावेळी दुर्गादास गुंडचा आणि गणेश पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाकरिता पालक आणि शिक्षक वृंदांनी मेहनत घेतली। सर्व शिक्षण, आरोग्य, संस्कृती, बौद्धिकता, विज्ञान, ज्ञान या सर्वांचा मिलाप असलेला देश सन्माननीय मान्यवरांच्या शुभाचे प्रज्वलित होत आहे। या कार्यक्रमाचे चालना जे निगोडे साहेब, सन्माननीय संचालक याला विनंती करतो की कृपया आपण कार्यक्रमस्थळी त्वरित उपस्थित व्हावं। माध्यमातून आपल्याला उद्घाटन करण्यासाठी दिलेला वेळ हा निश्चित करण्यासाठी लागलेला वेळ असतो, म्हणून आपण उपस्थित व्हावं। विद्यार्थी, फोटोग्राफर विद्यार्थी शूटिंग आणि फोटोसाठी मी विनंती करतो की ग्रामपंचायत कार्यालय यांचे आगमन झाले, त्यामुळे त्या ठिकाणी नावांच्या सोबत राहावं। इकडे बघा समोर बघा।
कार्यप्रणाली सरपंच प्रतिनिधी सन्माननीय डॉक्टर प्रभाकररावजी बोलणी साहेब संपूर्णपणे मान्यवर येणार आहे. 12 बलिदानाच्या ठिकाणी आमच्या चिमुकल्यांनी त्या ठिकाणी एक मिनिट सर. प्रभादेवी मुंबईला ज्या पद्धतीनं सिद्धिविनायक मंदिर आहे त्याच पद्धतीने आपल्या जगज्योती विद्यालयामध्ये साकारण्याचा प्रयत्न. माझं नाव मंगेश दळवी आहे. मी कुरुंदा येथील रहिवासी आहे. मला मुलीची म्हणजे मला वाटत होतं की मला मुलगी मुलगी झाली त्यानंतर मी आनंदी झालो. त्यानंतर मी असं ठरवलं होतं की मुलगी झाली या माध्यमातून आपल्याला 1-2 लाख झाडं लावायची आहेत. त्या संदर्भात मी ती जूनमध्ये त्या दिवशीच एक झाड लावून सुरुवात केली आणि त्यानंतर तिच्या वाढदिवसाला बियाचा म्हणजे बीज तुला केली. त्या बियातून सुमारे 2 ते 3 लाख बिया रुजवून त्या बियाची रोपं वाटली शाळेमध्ये इतर ठिकाणी आणि त्या माध्यमातूनच आज हा पण कार्यक्रम ठेवला आहे की मुलीच्या माध्यमातून मला जवळपास 1-2 लाख झाडं लावायचे. त्या माध्यमातून आज इथं एक 100-150 प्रकारे झाडं म्हणजे 100-150 झाडं वाटण्याचं नियोजन चालू आहे. त्यामध्ये मी प्रामुख्यानं फणसाची झाडं ही देत आहे. शाळेत येणाऱ्या पालकांना प्रत्येक येणाऱ्या पालकांना फणसाची झाडं देत आहे आणि त्यांच्याकडून झाड लावण्याची हमी घेत आहे. भविष्यात माझी एक संकल्पना आहे की माझ्या मुलीच्या माध्यमातून किमान 1 लाख तरी झाडं लावण्यात यावी या उद्देशाने मी हे काम करत आहे. जगज्योती पब्लिक स्कूल कुरुंदा येथे कृतीपूर्ण शिक्षणाच्या द्वारे हे आनंदनगरीचे प्रयोजन आम्ही केलेलं आहे आणि दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम आम्ही या आनंदनगरीच्या माध्यमातून राबवतो. जसे की शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन. त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही जे आनंदनगरी सादर करत आहोत यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे एक पूर्ण गाव कसं चालते, कशा पद्धतीने ऑपरेट होते, कशा पद्धतीने टॅक्स वसुली होते, कशा पद्धतीने ग्रामपंचायत चालते, कशा पद्धतीने गावचा गाडा चालतो, त्या सर्व गोष्टींचं प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीने आम्ही पूर्णपणे एक डमी गाव इथे उभारलेलं आहे आणि ह्या माध्यमातून मुलांना गावचा कारभार कसा चालतो, गाव कशा पद्धतीने चालते, पोलीस स्टेशन कशा पद्धतीने चालते, पगारी कशा होतात, मंदिरात दक्षिणा कशी जमा होते, गावचं डेव्हलपमेंट कसं होते, ह्या सर्व गोष्टी. तसेच विरोधी पक्ष विरोध कसा करावा, मोर्चा कसा काढावा किंवा मग एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली नाही किंवा मग गरज असेल तर त्याची मागणी कशी करावी, या सर्व बाबींचा समावेश या आपल्या छोट्याशा नगरीमध्ये करण्यात आलेला आहे. हा आमचा आनंद उत्सव आहे. केवळ आनंद उत्सवच नाही, आनंद नगरीच नाही तर या ठिकाणी आम्ही एक जगज्योती चिमुकल्याचं गाव साकारलेलं आहे आणि ते गाव साकारत असताना गावामध्ये कशा पद्धतीनं गाव चालतं, गावामध्ये देवालय असतं, ग्रामपंचायत असते, पोलीस स्टेशन असतं, त्यानंतर वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्यासाठी जे प्राथमिक आरोग्य केंद्र असतं त्यांच्या मुलाखती प्रथमतः आमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन सन्माननीय निरदोडे साहेब असतील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदा, सन्माननीय पोलीस साहेब असतील, वैद्यकीय अधिकारी कुरुंदा, सन्मान मुलाखत घेऊन त्या ठिकाणी चित्रीकरण करून प्रत्यक्ष व्यवहार पाहून आमच्या विद्यार्थ्यांनी हे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच ग्रामपंचायत कशा पद्धतीने चालते, त्याचा व्यवहार कसा असतो, करवसुली कशी असते, जन्ममृत्यू नोंद कशी घेतली जाते, त्याचबरोबर ग्रामपंचायत जे विविध दाखले आहेत ते दाखले देण्याचं काम कशी करते, अशा पद्धतीचं सगळं जे सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. कुरुंदा परिसरामध्ये जगज्योती पब्लिक स्कूल कुरुंदा साधारणतः तुम्हाला कुणीही सांगेल तो विद्यार्थी जिथं घडला जातो, कारण इथं संस्काराची देण मिळते. ज्ञान विज्ञान संस्कृती हा त्रिवेणी संगम पाहायला मिळतोय. चिमुकले जरी असतील तर या ठिकाणी पूर्ण वेळ ते आपल्या अध्ययनाबरोबर संस्कृती जपण्याचं काम करतात, आधुनिक आव्हानाला सामोरे जाण्याचं काम करतात. म्हणून प्रयोगशीलता, ज्ञानशीलता व उद्योगशीलता हे ब्रीद वाक्य नेहमी जगज्योतीचं राहिलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे मागच्या 5 ते 6 वर्षापासून अतिशय सुंदर असे उपक्रम जगज्योती पब्लिक स्कूल या शाळेमार्फत राबवले जातात. यावर्षीसुद्धा त्यांनी जो काही गावगाडा आहे या गावगाड्याचं एक प्रतिकात्मक रूपानं या आनंदनगरीमध्ये त्यांनी स्थापन केलं. जसं पोलीस स्टेशन आहे, मंदिर आहे, ग्रामपंचायत कार्यालय आहे, त्याचप्रमाणे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणतो त्याचंसुद्धा त्यांनी इथं प्रदर्शन मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे मुलांना
व्यवहार ज्ञान करणं आवश्यक आहे. आपण शाळेतून पुस्तकी ज्ञान घेतच असतो, परंतु व्यवहार ज्ञान कळण्यासाठी, प्रत्यक्ष अनुभव मला नेण्यासाठी हे सुद्धा इथं त्यांनी व्यवस्था अशी मांडणी केलेली आहे. या सर्व त्यांच्या कार्याला मी माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.